एकूणच कोकाटेन विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर विधिमंडळाला त्या संदर्भातली प्रत जी आहे ती पोहोचल्यानंतरच या संदर्भातली कारवाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर जोपर्यंत आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला ही प्रत मिळत नाही तोपर्यंत कारवाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही आहे। विधिमंडळ सूत्रांकडून खात्रीलायक माहिती ही आपल्याला मिळते आहे। या संदर्भात एकूण जेव्हा प्रत ही मिळेल त्यानंतर जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतरच जी आमदारकी आहे ती रद्द होताना दिसेल। मात्र हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका जी आहे ती आपल्याला गेल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूण या संदर्भात युक्तिवाद जर का आज झाला तर त्या संदर्भातली जी एकूणच प्रक्रिया आहे ती देखील थांबवली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमकं कशा प्रकारे कोर्टामध्ये काही युक्तिवाद होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, तू राहाच आपल्यासोबत। दरम्यान कोकाटेनवर विधिमंडळ काय कारवाई करणार आहे हे आपण आता जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून।